महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानी, हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज, तुम्हा आम्हा सर्वांचे हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख श्रीमान बाळासाहेब ठाकरे यांना मानवंदना। आजच्या विराट सभेसाठी मार्गदर्शन करण्यासाठी उपस्थित असलेले शिवसेनेचे पक्षप्रमुख माननीय उद्धवजी ठाकरे साहेब, आपल्या शिवसेनेचे ज्येष्ठ नेते माननीय चंद्रकांतजी खैरे साहेब, उपनेते सुभाषजी पाटील, सचिव मान्य मिलिंदजी नार्वेकर, उपस्थित सर्व व्यासपीठावरील मान्यवर। खरं तर काही घुबडं इकडं तिकडं फिरत असतील तर त्यांनी या मैदानावर किती लोक एकदा या घुबडांनी येऊन बघावं, कारण जसं मैदान बुक केलं तसं बरेच जण म्हणत होते की अरे अंबादास तू वेडा आहे का, सांस्कृतिक मंडळावर आता सभा होईल का, तुमच्यातले एवढे लोक गेले तेवढे लोक गेले, असं झालं तसं झालं। मग ज्यावेळेस सभा घ्यायचं निश्चित केलं त्यानंतर सभा मैदान भरणार नाही, ज्यावेळेस मैदान भरेल असं वाटलं त्या शिवसैनिक येणार नाही। अशा मला असं वाटतं, मी तर त्या विरोधी पक्षाचे जे लोक आहेत त्यांचा मनपूर्वक आभार मानतो की तुम्ही अशा पद्धतीनं आव्हान दिल्यावर शिवसैनिक चेकाळला आणि आज या मैदानामध्ये चांगल्या संख्येनं तो उपस्थित आहे। बरेच आपल्या जिल्ह्यातले आळद्या हळकुंडात पिवळे झालेले म्हणत होते, रोज बोंबलत असतात सकाळीच, प्रचार फक्त आपल्या मुलीचा आणि मुलाचाच करतात, बाकी काही करत नाही। परंतु मला असं वाटतं, मी त्यांना खुलं आव्हान दिलं होतं, कारण हे मैदान मी 5 तारखेपासून 11 तारखेपर्यंत बुक केलं होतं। मी त्यांना खुलं आव्हान दिलं होतं, उद्या 11ला तुमचा कोण येतो त्यांना हे मैदान सगळ्या या व्यवस्थेसहित मी उपलब्ध करून देतो, तुम्ही हे मैदान भरून दाखवा, अशा प्रकारचं खुलं आव्हान मी दिलेलं आहे, लक्षात ठेवा। पण यांच्यात दम नाहीये। हे मैदान काय गल्लीमध्ये सभा घेत फिरतात, कोणीतरी डायरेक्टर फिरेक्टर आणून सभा घेतात। परंतु आज ही पुन्हा एकदा सभा होत असताना या मैदानावर पहिली सभा 12 एप्रिल 1988 ला शिवसेना प्रमुखांनी घेतली होती, जी पहिली महानगरपालिका शिवसेना लढली होती आणि 60 पैकी 27 जागा शिवसेनेच्या निवडून आल्या होत्या। आणि त्याच्यानंतर पुन्हा एक विजयी सभा झाली होती 8 मे 1988 ला, त्या दिवशी 27चे 28 झाले होते। मोरेश्वर सावे यांनी शिवसेनेत प्रवेश केला होता आणि त्याच दिवशी या मैदानावर शिवसेना प्रमुखांनी या शहराचं नाव संभाजीनगर घोषित केलं होतं। काल ते एक भाजपचं घुबड आलं होतं 4-5 दिवसापूर्वी डोंबिवलीचं, ते म्हणत होतं छत्रपती संभाजीनगर नामकरण आम्ही केलं, पहिला महापौर आमचा होणार। तुम्ही स्वप्न बघा, तुमचा महापौर होणार नाही, महापौर या भगव्याचाच होणार, एवढं लक्षात ठेवा। परंतु मे 1988 ला विजयी सभा इथं झाली, यानंतर सातत्यानं शिवसेनेचा महापौर या महानगरपालिकेत राहिला आणि मागच्या 2019 मध्ये पहिल्यांदा माननीय उद्धवजी ठाकरे साहेब या राज्याचे मुख्यमंत्री झाले। या शहरासाठी तब्बल 2,500 कोटी रुपयाचा निधी उद्धवजी ठाकरे साहेबांनी मंजूर केलेला होता आणि या 2,500 कोटीचे जे काम सुरू झाले होते त्यावेळेस आपलं सरकार असताना 2022 पर्यंत जवळपास 1100-1200 कोटी रुपयाचे विकास कामं पूर्ण झाले होते। आता हे जे उद्घाटन करतात ना काही लोक आयत्या बिळावर नागोबा, ते उद्धवजी ठाकरे साहेबांनी मंजूर केलेले काम आहेत, लक्षात ठेवा। आणि याच्यातलं सगळ्यात महत्त्वाचं काम 1,680 कोटी रुपयाची पिण्याच्या पाण्याची योजना 12 डिसेंबर 2020 रोजी माननीय उद्धवजी ठाकरे साहेबांच्या हस्ते भूमिपूजन झालं होतं। पाणी पुरवठ्याची योजना GIEचं भूमिपूजन उद्धवजी ठाकरे साहेबांच्या हस्ते झालं, याची वर्क ऑर्डर उद्धवजी ठाकरे साहेबांच्या हस्ते झालं। कॉन्ट्रॅक्टर काम करत नव्हता, त्याला दादा मामा करून माननीय उद्धवजी ठाकरे साहेबांनी काम करायला लावलं। हे भाजपवाले काही बगळे गल्ली बोळात फिरतात,
आणि सांगतात उद्धवजी ठाकरे साहेबांनी योजना बंद केली होती. उद्धवजी ठाकरे साहेबांनी ही योजना सुरू केली होती. ही योजना होती उद्धवजी ठाकरे साहेबांची. जायकवाडी पासून तर फारोळ्यापर्यंत 37 किलोमीटरचं काम करायचं होतं. ठरलं होतं दर महिन्याला किती काम करायचं, 3 किलोमीटरचं काम करायचं होतं. 2020 पासून जून 2022 पर्यंत 27 किलोमीटरचं काम झालं होतं. 27 किलोमीटरचं. 10 किलोमीटरचं काम बाकी होतं जून 2022 ला. 12 डिसेंबर 2020 ते जून 2022 27 किलोमीटरचं काम उद्धवजींच्या काळात झालं. आता त्या 2022 पासून आता 2026 उजाडला, अजूनही हे पाईपलाईनचं काम पूर्ण झालेलं नाही. दररोज खोट्या घोषणा दिल्या जातात. मुख्यमंत्र्यांनी मागच्या वर्षभरात 5-10 बैठका गेल्या, 5-10 तारखा दिल्या. ऑगस्टची तारीख दिली, ऑक्टोबरची दिली, डिसेंबरची दिली, जानेवारीची दिली. आज जानेवारी 10 आहे, परंतु या शहराला पाणी मिळू शकलेलं नाही. या शहराला पाणी मिळू शकलं नाही. आज या शहराला 9 दिवसाला पाणी मिळतं. हो का नाही सांगा? 9 दिवसाला पाणी मिळतं का नाही मिळतं? हो का नाही सांगा? शिवसेनेचा महापौर असताना आम्ही 2 दिवसाला 3 दिवसाला पाणी देत होतो. महापौर नसल्यानंतर सुभाष देसाई साहेब पालकमंत्री होते 2022 पर्यंत. या काळात सुद्धा मी 2 दिवसाला 3 दिवसाला पाणी देत होतो. आज या शहरामध्ये 9 दिवसाला, 10 दिवसाला, 15 दिवसाला काही काही भागामध्ये पाणी आहे. 15 दिवसाला या शहरात पाणी आहे. परंतु ही योजना खऱ्या अर्थानं उद्धवजी ठाकरे साहेबांना सुरू केलेली आहे. या योजनेनंतर उद्धवजी ठाकरे साहेबांनी परवा मुख्यमंत्री येऊन गेले. सांगितलं की आम्ही 100 कोटीचे रस्ते ते मुख्यमंत्री असताना केले होते. परंतु उद्धवजी ठाकरे साहेब मुख्यमंत्री असताना 152 कोटी रुपयाचे या शहरातले 23 रस्ते उद्धवजी ठाकरे साहेबांच्या निधीतून मुख्यमंत्री असताना झालेले लक्षात ठेवा. 152 कोटी रुपये MSRDCनं 50 कोटी रुपये, MIDCनं 50 कोटी रुपये आणि नगर विकास विभागानं 51 कोटी रुपये देऊन ही निधी 152 कोटी रुपये या शहरातल्या 23 रस्त्याला दिली होती. या शहरात शिवसेना प्रमुखाचं स्मारक उभा करायचा निर्णय आम्ही घेतला होता. काम सुरू केलं होतं. काम चांगल्या पद्धतीनं पुढे गेलं. या गद्दारांची सत्ता आली. हे शिवसेना प्रमुखावरचं बेगडी प्रेम दाखवतात. या 4 वर्षामध्ये शिवसेना प्रमुखाचं स्मारक पूर्ण होऊ शकलं नाही. साधा पुतळा होऊ शकला नाही. तिथलं काम होऊ शकलं नाही. जे काम झालं ते उद्धवजी ठाकरे साहेब मुख्यमंत्री असताना, सुभाष देसाई साहेब पालकमंत्री असताना झालेलं आहे. आणि म्हणून बांधवांनो, हे काम शिवसेनेनं हाती घेतलं होतं. या शहरामध्ये उद्धवजी ठाकरे साहेब मुख्यमंत्री असताना 174 कोटीचा सफारी पार्कचं काम मुख्यमंत्री उद्धवजी असताना मंजूर झालेलं आहे. त्या कामाची सुरुवात सुद्धा त्यावेळेस झालेली आहे. या शहरातले कचरा प्रक्रिया केंद्र शिवसेनेच्या काळात झालेले. या शहरात स्वतः आदित्यजी ठाकरे साहेब आले होते. सायकलचा ट्रॅक केला होता ठिकठिकाणी. आता या सायकल ट्रॅकचं काय झालेलं आहे तुम्ही जाऊन बघू शकता. आदित्यजी ठाकरे साहेबांच्या संकल्पनेतून इथं सायकल ट्रॅक झाला होता. टीव्ही सेंटरला आपण फुटबॉलचं मैदान केलं होतं. संभाजी राजे क्रीडा संकुल आपण केलं होतं. आज या क्रीडा संकुलचे हाल या 4 वर्षात काय झाले तुम्ही बघा. शिवसेनेच्या काळात या टीव्ही सेंटरचं शॉपिंग कॉम्प्लेक्स शिवसेनेनं केलं. या शहरामध्ये खैरे साहेब खासदार असताना भूमिगत गटार योजना आणली होती. या शहरात आधी कुत्रे आणि डुकर लोळत होते नाल्यामध्ये. खैरे साहेबांनी केंद्राच्या माध्यमातून भूमिगत गटार योजना आणली होती 374 कोटी रुपयाची. ही 374 कोटी रुपयाची योजना, भूमिगत गटार योजना शिवसेनेच्या काळात मंजूर झालेली आहे. या काळामध्ये वॉटर सिवरेज प्लांट असेल, हे शिवसेनेनं सुरू केलं. सगळ्यात महत्वाचं कोविड असताना या संभाजीनगरचं मेडिकल हॉस्पिटल असेल, या संभाजीनगरची महानगरपालिका असेल,
याचं अत्याधुनिकीकरण उद्धवजींच्या संकल्पनेतून झालं होतं। जी मेल्ट्रॉन जी कंपनी होती तिची जागा होती MIDC ची। या मेल्ट्रॉन मध्ये कोविड सेंटर त्यावेळेस सुभाष देसाई साहेबांच्या माध्यमातून शिवसेनेनं सुरू केलं होतं। महानगरपालिकेचं पहिलं कोविड सेंटर होतं। आज या कोविड सेंटरच्या माध्यमातून तिथं वेगवेगळे हॉस्पिटल नवीन करण्याचा प्रयत्न महानगरपालिका करते। 7 पत्र MIDC ला लिहिलं। मी स्वतः 3 वेळेस राज्याचे उद्योग मंत्री उदय सामंतांना भेटलो। या मेल्ट्रॉनची जागा महानगरपालिकेला मिळाली पाहिजे, नाम मात्र भाडेतत्वावर, पण फक्त इथं घोषणा होते, ही जागा महानगरपालिकेला अजून मिळाली नाही। 7-10 पत्र MIDC ला लिहिलेलं आहे, पण तो खऱ्या अर्थाने इथं कोविडचं सेंटर सुरू केलं होतं ते शिवसेनेच्या काळात उद्धवजी मुख्यमंत्री असताना। घाटीचं विस्तारीकरण त्याच राज्य सरकारने केलं होतं। उद्धवजी ठाकरे साहेबांनी याला मोठा निधी दिलेला होता। मी हे का सांगतो? मी फक्त टीका टिप्पणी करत नाही। शिवसेनेनं जे काम केलेलं आहे ते आपल्याला माहिती असलं पाहिजे। या शहरात शिवसेनेनं कवितेची बाग केलेली आहे। या शहरात शिवसेनेनं लोककलेची बाग केलेली आहे। या शहरात 70,000 LED लाईट केंद्राच्या माध्यमातून खैरे साहेब खासदार असताना मंजूर झालेले 70,000 LED लाईट या शहरात जे लागले ते शिवसेनेच्या माध्यमातून लागलेले आहे। आणि म्हणून बांधवांनो, अशा पद्धतीने हे पुढे जाणारं शहर संभाजीनगर, ज्याला सुपर संभाजीनगर आम्ही म्हटलं होतं, हे सुपर संभाजीनगर मागच्या 4 वर्षात या गद्दार लोकांनी भ्रष्टाचाराचा अड्डा बनवलेला आहे। भ्रष्टाचाराचा अड्डा हे संभाजीनगर बनवलेला या गद्दार लोकांनी, या भारतीय जनता पार्टीच्या लोकांनी ठिकठिकाणी भ्रष्टाचाराचे अड्डे इथं जमलेले। इथं परवा मुख्यमंत्री आले, टॉक शो नव्हता, तो फेक शो होता। या ठिकाणी त्यांनी बऱ्याच पर्यटनाच्या गप्पा मारल्या, परंतु आमच्या काळात सुरू आलेला वेरूळ महोत्सवाला साधे 5 कोटी रुपये पर्यटन विभाग देऊ शकला नाही। अरे आदित्य ठाकरे पर्यटन मंत्री होते, स्वतः वेरूळची लेणी, अजिंठ्याची लेणी कोपरा जाऊन आले। या वेरूळसाठी 100 कोटी रुपये आदित्यजी ठाकरे साहेबांसारख्या एका विजनरी नेतृत्वाने मंजूर केले। कोपरा या दोन्ही लेण्याचं आम्ही जाऊन आलो। हे अजिंठा असेल, वेरूळ असेल, याचा विकास झाला पाहिजे। पर्यटन मंत्री स्वतः आदित्यजी ठाकरे साहेब 2दा-4दा येऊन गेले। मुख्यमंत्र्यांनी परवा घोषणा केली, पण आमचा साधा एलोरा फेस्टिवल सुद्धा तुम्ही करू शकले नाही। मी आताचे पर्यटन मंत्र्याला मागच्या काळात म्हणलं, महाबळेश्वरला तुम्ही 5 कोटी रुपये देता, संभाजीनगरला सुद्धा पर्यटन महोत्सव, या वेरूळ महोत्सवासाठी पैसे द्या, 1 रुपया येऊ शकला नाही। फक्त निधी अभावी इथला वेरूळ महोत्सव होऊ शकला नाही। बांधवांनो, या शहरातले अनेक उपक्रम बाहेर पळवण्याचा प्रयत्न झालेला आहे। या शहरात स्कूल ऑफ प्लॅनिंग आर्किटेक्चर येणार होतं, SPI येणार होतं, हे नागपूरला पळवून नेलं गेलं। या शहरात ज्यावेळेस साईचं सेंटर यायचं होतं त्यावेळेस आम्हाला आश्वासन दिलं गेलं की स्कूल ऑफ आर्किटेक्चर या संभाजीनगरात स्थापन केलं जाईल, परंतु देवेंद्रजी फडणवीसांच्या सरकारने हे स्कूल ऑफ आर्किटेक्चर संभाजीनगरात आणलं नाही, नागपूरला घेऊन गेलेले। बांधवांनो 1680 कोटी रुपयाची उद्धवजी ठाकरे साहेबांनी सुरू केलेली योजना आज 2760 कोटी रुपयाची झालेली आहे। 2022 पर्यंत 1680 असणारे 2760 का होतात? 1050 कोटी कोणाच्या खिशात जाणार आहे? जी 1680 ची कोटी योजना होती, परवा मुख्यमंत्री म्हटले 1600 कोटी राज्य सरकारचे, 1000 कोटी केंद्र सरकारचे। मुख्यमंत्री साहेब, आपण फार खोटं बोललेले। या संभाजीनगरला 832 कोटी रुपयाचं कर्ज या संभाजीनगर महानगरपालिकेला घ्यावं लागलेलं आहे। यात उद्धवजी ठाकरे साहेबांनी मुख्यमंत्री असताना सांगितलं होतं, महानगरपालिकेचा 30% वाटा राज्य सरकार उचलेल। हे उद्धवजी ठाकरे साहेबांनी कबूल केलं होतं। आज 2760 कोटी मध्ये 832 कोटी रुपयाचं कर्ज संभाजीनगर महानगरपालिकेच्या डोक्यावर बसलेलं आहे। हप्ता फेडायला महानगरपालिकेकडे येणाऱ्या काळात पैसा राहणार नाही। ही कर्जबाजारी जशी मुंबईची महापालिका साहेब यांनी बनवली,
तशी संभाजीनगर महापालिका सुद्धा आज 1000 कोटी रुपयाचं कर्ज आहे. 832 कोटी रुपये पिण्याच्या पाण्याच्या योजनासाठी कर्ज घ्यावं लागलेले. माननीय उद्धवजींना मी सांगू इच्छितो साहेब, या शहरामध्ये मागच्या 2025 या 365 दिवसात फक्त 44 दिवस पाणी मिळालेलं आहे. फक्त 44 दिवस पाणी मिळालेलं आहे. 9 दिवसाला 10 दिवसाला पाणी. 44 दिवस 365 दिवसातून फक्त 44 दिवस या शहराला पाणी मिळालेलं आहे. पुन्हा घोषणा केल्या जातात. तुम्हाला सत्यता सांगतो मी, 53 जलकुंभ आहे, फक्त 9 झालेले आहेत. या ठिकाणी 3700 पॉवर हाऊस पंपचे 3 पंप असणं आवश्यक आहे, फक्त 1 झालेलं आहे. इथं कचऱ्याचं टेंडर निघालं 650 कोटीला. जे 250 कोटीचं होतं ते 650 कोटीला दिलं. गुजरातच्या कंपन्या इथे येणार. सगळ्यात महत्वाचं, या शहरामध्ये साहेब घरकुल घोटाळा झाला 4600 कोटी रुपयाचा. 2024 पर्यंत या शहरात 40,000 घरं देणार होते, परंतु अजून 40 घरं सुद्धा झालेले नाही. 4600 कोटी रुपयाची निविदा निघाली होती. कॉन्ट्रॅक्टर 3 होते, एकाच ठिकाणाहून 3 टेंडर टाकले गेले. ईडीची चौकशी झाली. याच्यात भारतीय जनता पार्टीच्या इथल्या एका स्थानिक खासदाराचं आणि स्थानिक आमदाराचं नाव आहे. ईडीची चौकशी झाली. 4400 कोटी रुपयाचं टेंडर होतं. चौकशीमध्ये ज्याची ईडीची चौकशी झाली त्याला इथलेच एक भारतीय जनता पार्टीचे मंत्री आहे. यांनी आता राज्यामध्ये सगळ्या गव्हर्नमेंट हॉस्पिटलमध्ये मेडिकलचं शॉप द्यायचं कॉन्ट्रॅक्ट दिलेलं आहे. जो ईडीच्या घोटाळ्यामध्ये ज्यांनी हा 4400 कोटी रुपयाचा घरकुलाचा घोटाळा, सर्वसामान्य माणसाला द्यायचं घर होतं, परंतु या शहरातल्या सर्वसामान्य माणसाला घरकुल हे देऊ शकले नाही. ईडीची चौकशी आता बंद झालेली आहे, कारण याच्यामध्ये भारतीय जनता पार्टीचे सगळे लोक आहे. 19.22 हेक्टरचं टेंडर असताना नंतर 120 हेक्टरवर ही योजना काढली गेली. मला सांगा, 19 हेक्टरची योजना आणि 120 हेक्टरची योजनामध्ये फरक आहे, परंतु ज्याला 19 हेक्टरचं काम दिलं त्यालाच 120 हेक्टरचं काम दिलेलं आहे. आणि म्हणून बांधवांनो, ईडीची चौकशी आता बंद झालेली आहे. आता अशा पद्धतीने हे गुत्तेदार काम करतात आहे. दुसरे मंत्री क्यू करतात. MIDCची जमीन हडपलेली आहे. स्वतः पार्किंगची जागा हटवून संजय शिरसाट जे मंत्री यांनी MIDCच्या जमिनीत गैरव्यवहार केलेला आहे. 5 एकरचे जे 2 भूखंड MIDC साठी होते, पार्किंग साठी होते, स्वतःच्या कंपनीला घेतलेले. स्वतःच्या कंपनीसाठी घेतलेले. वीट्स हॉटेलचा गैरव्यवहार तर आम्ही विधान भवनात विधिमंडळात आणला होता. या वीट्स हॉटेलचा गैरव्यवहार जी वीट्स हॉटेल 110-120 कोटीची होती, स्वतःच्या मुलाला 45-46 कोटीमध्ये देण्याचा घाट घातला होता. त्याची चौकशी आता मुख्यमंत्र्यांनी लावलेली आहे. मला असं वाटतं याच पालकमंत्र्यावर बिवलकर कुटुंबाचा जमीन घोटाळ्याचा आरोप आहे. आज अशा पद्धतीने आरोपी आहेत. आज आमच्या इथले जे खासदार आहे खैरे साहेबांनी म्हटलेलं आहे, यांच्या ड्रायव्हरनी हिबानामा करून 250 कोटीची प्रॉपर्टी घेतली साहेब. ड्रायव्हरला 18,000 20,000 पगार असेल, त्यांनी 250 कोटीची जमीन कालडा कॉर्नरची, तर 250 कोटीची जमीन एका ड्रायव्हरने घेतली. पोलीस झोपलेले. या संभाजीनगरची पोलीस झोपलेली आहे. मी पोलीस आयुक्ताला आवाहन करेल की 20,000 पगार असणारा माणूस ज्याला 250 कोटीची जमीन कशी घेऊ शकतो? पोलीस नुसतं कागद काळे करतात. या ड्रायव्हरला अटक झाली पाहिजे, आपोआप तोंड उघडेल त्याचं. परंतु या खासदारांनी हिबानामा करून घेतलेला आहे. जावेद शेख म्हणून एक जो ड्रायव्हर आहे त्याच्या नावावर त्याला बिचाराला बळीचा बकरा त्यांनी बनवलेला आहे. पोलीस कारवाई करत नाही, त्याच्यावर राज्य सरकारचा दबाव आहे पोलिसांवर. मी पोलिसांना दोष देत नाही, राज्य सरकार त्यांना कारवाई करू देत नाही. आणि म्हणून इथले नेतृत्व करणारे लोक मी तुमच्या समोर मांडलेले. इथले नेतृत्व अशा पद्धतीने करत असताना मला असं वाटतं हे लोक नेतृत्व करू शकत नाही. आणि म्हणून येणाऱ्या काळामध्ये ही संभाजीनगर महानगरपालिका, बऱ्याच लोकांनी शिवसेना संपली शिवसेनेला उमेदवार मिळणार नाही म्हटलं. सगळ्यात जास्त या संभाजीनगरात उमेदवार शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे 100 उमेदवार आहे.
बाकीच्या भाजपचे नाही, काँग्रेसचे नाही, हे आमच्यातल्या गेलेल्या गद्दारांचे नाही, एकट्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे 100 उमेदवार उभे आहे. आम्ही सगळ्यांना सोबत घेऊन जाण्याचा प्रयत्न करतो. या शहराचा विकास करण्याचा प्रयत्न करतो. या शहराचा जो विकास शिवसेनेने केलेला आहे, खऱ्या अर्थानं उद्धवजी ठाकरे साहेब मुख्यमंत्री असताना 2,500 कोटी रुपये या शहरासाठी दिले होते. आज याच योजना पुढे घेऊन जायच्या आहे. येणाऱ्या काळात खोटं बोलणार नाही आम्ही, परंतु पाणी देऊ शकतो. योजना होईल त्यावेळेस होईल, परंतु या शहराला 240 MLD पाण्याची आवश्यकता आहे. 140 MLD पाणी दररोज येतं. मॅनेजमेंटचा अभाव आहे. आम्ही असताना मॅनेजमेंट करत होतो. आमच्या महापौरावर आमचं नियंत्रण होतं, म्हणून 2 दिवसाला 3 दिवसाला पाणी देत होतो. आजही पाणी 1 दिवसाआड देऊ शकतो. 140 MLD पाणी आपल्याकडे येतं. 240 MLD पाणी आपल्याला पाहिजे. एक दिवस सिडको हडको नवीन शहर, एक दिवस जुनं शहर जर केलं तर 40 MLD पाणी वाचू शकतं. एवढं पाणी आहे. योजना येईल त्यावेळेस येईल, परंतु सत्ताधाऱ्यांना भ्रष्टाचारामध्ये गुंतलेले, टेंडर कोणाला द्यायचं याच्यामध्ये गुंतलेले. आणि म्हणून बांधवांनो, येणाऱ्या काळात पुन्हा एकदा शिवसेना प्रमुखाची विचाराची शिवसेना, उद्धवजी ठाकरे साहेबांच्या नेतृत्वाची शिवसेना या संभाजीनगर सत्तेवर येणं आवश्यक आहे. ही सत्ता आपल्यासाठी आहे, संभाजीनगरच्या विकासासाठी आहे. आणि म्हणून या निमित्तानं शिवसेनेच्या सगळ्या उमेदवारांना मशाल चिन्ह देऊन प्रचंड मताने विजय करा अशा प्रकारचं आव्हान करतो आणि थांबतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद साहेब. आपण या प्रशासनाचं, सरकारचे जे चिठ्ठ्या बोर्डवर त्यांच्या अंगावरचे जे कपडे फाडले, बुरखा फाडला त्यांचा, आणि त्यांनी जो भ्रष्टाचार आमच्या सर्व शिवसैनिकांना सांगितला, हे गल्लोगल्ली जाऊन सर्व जनतेला सांगतील यात काही शंका नाही. मी वचननामा प्रसिद्ध करण्यासाठी साहेबांना विनंती करतो. ठाकरे साहेबांचं वचन असतं आणि हा वचन नाही, वचन आपण देणार आहोत. सर्व शिवसैनिक जोरदार टाळ्या वाजवून या वचननाम्याला पूर्तता देतील. येणाऱ्या काळामध्ये महापालिकेतर्फे होणाऱ्या सर्व कामांचा वचननामा या ठिकाणी प्रसिद्ध होतोय. या वचननाम्यामध्ये ज्या ज्या गोष्टी सांगितल्या आहे त्या सांगितल्या नसून त्या करून दाखवणार, हा वचननामा प्रसिद्ध करण्यात आहे. धन्यवाद साहेब. हिंदू हृदय सम्राट, शिवसेना प्रमुख, सुपुत्र, महाराष्ट्र राज्याचे कुटुंब प्रमुख तथा महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री, शिवसेनेचे पक्षप्रमुख आदरणीय उद्धव साहेब ठाकरे